दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नाशिकमधून खळबळजनक बातमी समोर येत आहे. आडगाव परिसरातील डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये दुर्घटना घडली आहे. हॉस्पिटलची लिफ्ट अचानक कोसळल्याने ज्योती अहिरे या महिला कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात आलाय. या घटनेमुळे रुग्णालयातील प्रशासकीय ढिसाळपणाचा पुन्हा प्रश्न एकदा ऐरणीवर आलाय. नाशिकच्या आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळच्या सुमारास लिफ्टचा थरारक पाहायला मिळाला. ज्योती अहिरे या महिला कर्मचाऱ्याने लिफ्टचा वापर केला असता अचानक तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट थेट खाली कोसळली. या अपघातात ज्योती अहिरे ही महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी शेकडो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दररोज लिफ्टचा वापर करतात, तिथे इतकी मोठी दुर्घटना घडतेच कशी? लिफ्टचे मेंटेनन्स नियमित केले जात होते का, की प्रशासनाच्या डोळे झाकपणामुळे हा अपघात घडला, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. मी महेंद्र अहिरे, माझी आई इथं मेडिकल कॉलेजला कामाला होती. 1 तास झाला मी तिला कामावर सोडला. माझी आई इन्स्ट्रुमेंट घेऊन जात असताना लिफ्ट डायरेक्ट लिफ्ट तिच्यावर पडली आणि लिफ्टच्या मध्ये तिचा मुंडकं अडकलं आणि डॉक्टरांनी मला फोन करून सांगितलं तुझ्या आईचा BP लो झालेला आहे, त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथं ये. आणि पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर एकाने मला सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडली. एका कामगाराने सांगितलं की तुझ्या आईच्या डोक्यात लिफ्ट पडलेली. तर मी पूर्ण मला घुसू देत नव्हते, मध्ये बघू देत नव्हते. एक सुद्धा डॉक्टर मला सांगत नव्हता की माझ्या आईला झाला काय म्हणून असं. मी पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर तिथं पूर्ण रक्त सांडलेलं होतं. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की माझी आईची जी मान आहे तर पूर्ण त्या लिफ्टमध्ये अडकलेली, त्याच्यामुळे माझ्या आईचा जीव गेलेला आहे. आणि इथले लोक सगळे खोटं बोलतात. एकही जण व्यवस्थित काही सांगत नाही आहे. पूर्ण एक सुद्धा डॉक्टर व्यवस्थित काही सांगत नाही आहे मला. डॉक्टर बोलत आहे का तिचा BP लो झालेला आहे, पण BP काय वगैरे काही लो झालेलं नाही. त्याचा श्वाससुद्धा बाहेर निघत नाही. माझ्या आईचा जीव गेलेला आहे आणि हे आम्हाला येड्यात काढू राहिले. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या लिफ्टमध्ये गर्दी नव्हती अथवा मोठी जीवितहानी झाली असती. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.